जय जवान जय किसान मित्रांनो, जे कारंजले गांजले तळ्या म्हणू जो आपुले, तोची साधू ओळखावा देवतेची जी जाणावा. वर्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक चांगल्या प्रकारची बाबळ दाखवतो. हिचं नाव आहे येडी बाबळ. महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये अनेक प्रकारच्या पण बाबळी पाहिल्या जातात. गोड बाबळ, सुळ बाबळ आणि येडी बाबळ. पण ही बाबळ हिचं आपल्या इकडे येडी बाबळ म्हणतात, पण ही येडी बाबळ नाही, ही शानी बाबळ आहे. मित्रांनो, एकच बाबळ आहे, पण ही आयुर्वेदामध्ये किती काम करू शकते हे आतापर्यंत कोणालाही माहीत नाही. तर मित्रांनो, हे बघा, सुंदर अशा प्रकारचे या ठिकाणी येडी बाबळ या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय. आणीच्या शेंगा पण तुम्ही बघा. तर ही येडी बाबळ कोणत्या कोणत्या कामाला चालते ही सविस्तर आजची माहिती घर बसल्या प्रत्येकाने घ्यावी आणि त्याचा फायदा उचलावा. घरातल्या प्रत्येकासाठी, शहाण्या माणसापासून तर मोठ्या माणसापर्यंत हे झाड फार उपयोगी आहे. जर आपल्याला अन्नाचा वास येत असेल, भाकरीचा वास येत असेल, अगर टायफॉइड झाला असेल, तर या शेंगीमधलं आपला बी घ्यायचंय. हे बघा, आपण बी घेतलंय. हे सकाळी उठून नागवेलीच्या पानामध्ये घेतले. एक बी जरी रोज खाल्ला आपण नागवेलीच्या पानामध्ये, तर टायफॉइडला चांगल्या प्रकारचा फरक पडू शकतो. इतकं सुंदर अशा प्रकारचं हे बाबळ आहे. हिचं नाव आहे येडी. पण तुम्हाला सांगतो आणखीन हिचा दुसरा प्रयोग. मित्रांनो, वर्षवल्ली आम्हा सोयरी, प्रत्येक झाड ही आपल्या पृथ्वीवर पाहायला मिळते. तर तुम्हाला सांगतो, ह्या झाडाला तुम्ही चांगल्या प्रकारे पाहून घ्या. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही पाहत असताल, हे जे प्रयोग आहेत हे फार सुंदर प्रयोग आहेत आणि याचा आपण घर बसल्याही चांगल्या प्रकारचा फायदा करू शकतो. तुम्हाला सांगतो, हिचा पाला आपण काढलाय आता. हे बघा, तुम्ही लक्ष देऊन बघा. हे जे आपले प्रयोग आहेत हे फार प्राचीन आहेत. जर माणसाला कावीळ झाला, कावीळमध्ये जर आपण पानामध्ये याचा जर आपण पाला जर खाल्ला थोडासा टाकून, तर कावीळवर चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो, असं आयुर्वेदामध्ये आहे. तर भेटूया दुसऱ्या प्रयोगामध्ये. जय जवान जय किसान.